पुरस्काराबद्दल काय राहिलाय टाइम. तर्पण फाउंडेशन बालगृहातनं बाहेर पडलेल्या 18 वर्षावरच्या अनाथांमध्ये गेल्या 6 वर्षापासून काम करणारी, ऑर्गनाइज वेनी, रिसर्च बेस, डेटा बेस, काही विजन डोळ्यासमोर ठेवून काम करणारी एक NGO आहे. आम्ही महाराष्ट्रात 18 वर्षावरच्या अनाथांमध्ये काम करतो. प्रामुख्याने मुलगा जेव्हा बालगृहातनं बाहेर पडतो तेव्हा त्याची राहण्याची, जेवणाची व्यवस्था आणि त्याची एज्युकेशनची फीज असं आमचं स्ट्रक्चर आहे. या सगळ्या 6 वर्षाच्या प्रक्रियेमध्ये बालगृहातनं बाहेर पडलेल्या 18 वर्षावरचा अनाथ नावाचा जो समाजातला सेगमेंट आहे, हा सेगमेंट कोणाला माहीत नसल्यामुळे, कोणी आयडेंटिफाय न केल्यामुळे दुर्दैवाने या सगळ्या विषयात कोणीच कुठली योजना आणली नाही, इन्क्लुडिंग गव्हर्नमेंट ऑल्सो. पण हा विषय समाजामध्ये यावा, त्याचा इको व्हावा आणि अशा क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना एक मान्यता मिळावी, यासाठी म्हणून गेल्या 6 वर्षापासून आम्ही तर्पण युवा पुरस्कार देतोय. प्रामुख्याने अनाथांमध्ये काम करणाऱ्या लोकांचा सन्मान केला पाहिजे आणि त्यातनं असंख्य लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे, त्यासाठीचा हा पुरस्कार आहे. महाराष्ट्रातल्या खूप प्रतितयश सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आम्ही हा पुरस्कार दिलाय. यावर्षी हा पुरस्कार आम्ही पुण्यामध्ये देतोय 1 फेब्रुवारीला, आणि यावर्षीचा पहिला पुरस्कार व्यक्तींमधला हा आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर देतोय. हा जो पुरस्कार आहे हा हरेराम पांडे म्हणून ग्रस्त आहेत. 26 मुलींना घरामध्ये सांभाळून त्यांची पूर्ण काळजी घेऊन केवळ शिक्षणच नाही तर त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या गरजा पुरवणारी ही व्यक्ती आहे. काही दिवसापूर्वी कौन बनेगा करोडपती मध्ये ते येऊन गेलेत. अतिशय जेन्युइनली, डेडिकेशनली काम करणारी व्यक्ती आहे. आम्ही त्यांना व्यक्तींमधनं पुरस्कार देतोय. आणि लातूरला एक ग्रस्त आहेत आणि एक संस्था आहे जी खुशीग्राम फाउंडेशन. ही व्यक्ती या संस्थेची प्रमुख, रेंटनी ऑटो घेऊन चालवतो आणि त्याच्यातनं इन्कम येऊन ही व्यक्ती घरामध्ये 16 अनाथ मुलांना सांभाळते. अशा 2 पुरस्काराची घोषणा आज आम्ही इथे केली आहे. 1 तारखेला पद्मश्री गिरीश प्रभुणे, महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि डॉक्टर आदिती कराड यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार आम्ही पुण्यामध्ये देतोय. पुण्यामध्ये पहिल्यांदा आम्ही हा पुरस्कार देतोय, कारण गेले 5 वर्ष आम्ही हा पुरस्कार मुंबईमध्ये देत होतो. आता आम्ही हा पुरस्कार पुण्यामध्ये मेरी गोल्ड हॉटेलला देतोय. तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही या पुरस्काराला या. थँक्यू. 1,11,000 असं आम्ही पुरस्काराच्या निमित्ताने देतो. शाल, श्रीफळ, एक मोमेंटो, मानचिन्ह असं याचं स्वरूप आहे. कार्यक्रम मेरी गोल्ड हॉटेलमध्ये संध्याकाळी 5:30 वाजता सुरू होईल. महाराष्ट्रातनं सामाजिक क्षेत्रात काम करणारे 100 दाम्पत्य या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 20 ते 25 अनाथ मुलं ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काही मुकाम हासिल केलाय असे लोक या कार्यक्रमाला राहतील आणि स्वाभाविकपणे पुण्यातल्या सामाजिक जीवनातले प्रतिष्ठित लोक या कार्यक्रमाला राहतील.